त्याबद्दल सगळी ती चौकशी करायला सांगितलेली आहे. आदित्य थोडंसं बाजूला आहे. काय दिला, कुणाची शिफारस होती, काय होती, काय ह्याचा तर शस्त्र परवाना तर दिला नाही असं स्वतः सीपीचं म्हणणं आहे. योगेश कदमांनी दिला असं बोललं जातं आणि त्यांनी सांगितलं की नेत्याचा दबाव होता. एक मिनिट, तसं नाही. त्यांनी शिफारस केली परंतु सीपीने दिला नाही असं सीपीचं म्हणणं आहे. असं काय करतात दादा, शिफारस स्वतः सीपी म्हणाले. दादा शिफारस केली पण त्यावर 2 नेत्यांच्या दबाव होता असंही त्यांनी चौकशी सांगितलं. होईल ना बाबा. दबाव कुणाचा होता उद्याच्याला कुणी त्या ठिकाणी येतं आणि आपण त्यांना काही करतो. परंतु जरी कुणी शिफारस केलेली असली तर पोलिसांचं शेवटी काम आहे त्याची नीटपणे शहानिशा करणं आणि त्याला शस्त्र परवाना देण्याच्या योग्यतेचा तो आहे का, त्याचं मागचं जे काही पोलीस रेकॉर्ड आहे ते व्यवस्थित आहे का हे बघणं आणि त्याच्यातनं कुणी जर त्यांना सांगितलं असेल तर त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. आता मी 35 वर्ष राजकीय जीवनात काम करतो, अनेक डिपार्टमेंट सांभाळतो, तुम्ही पण बघितलेलं आहे. परंतु एखाद्या गोष्टीला मी रिमार्क मारला आणि सांगितलं आणि त्याच्यातनं परत फाईलला सचिवाकडे जाते किंवा संबंधित डिपार्टमेंटकडे जाते त्यावेळेस त्यांनी लक्षात आणून द्यायचं असतं की तुम्ही हे सांगताय परंतु वस्तुस्थिती ही आहे. आणि त्यांनी सांगून देखील आम्ही म्हणलं नाही वस्तुस्थिती आहे तरी देखील आपल्याला करायचं तर तो 100% दोषी आहे.